हॅलो, कोमले ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवस झाले आम्ही ट्रिप प्लॅन करतोय आमच्या फ्लोअरवरचे आम्ही सगळे, पण काही ती सक्सेसफुल झाली नाही. मग फायनली आज आम्ही कोल्हापूरला जाणार आहोत. कोल्हापूरचं प्लॅनिंग केलं होतं. सॅटर्डेला जाऊन मंडे मॉर्निंगला रिटर्न असं. त्यानंतर मग ऑफिसवरून आले आणि घरी मग बॅग वगैरे भरली आणि 7:00-7:30च्या दरम्यान आम्ही निघालो होतो. कारण 9:00-9:30च्या आसपास आमची ट्रेन होती. त्यानंतर मग पुणे स्टेशनला गेलो. ट्रेन आली आणि जेवण वगैरे काही कोणी केलेलं नव्हतं कारण आम्ही 7:00-7:30च्या दरम्यान निघालो होतो. मग ट्रेनमध्ये बसलो की पहिले सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि खूप दिवस झाले आम्हाला जायचं होतं, पण काही ट्रिप सक्सेसफुल होतच नव्हती. आणि आता असे सर्वजण असले ना तर खूप मजा येते. ट्रेनमध्ये देखील खूप मस्ती केली आम्ही. मग ट्रेनमध्ये बसल्यानंतर पहिले सगळ्यात अगोदर सर्वांनी जेवण करून घेतलं, कारण 9:30चा टाईम झाला होता. सगळ्यांचा जेवणाचा टाईम होऊन गेला होता. त्यानंतर गप्पा वगैरे केल्या आणि सकाळी मग पहाटे 5 वाजता आम्ही पोहोचलो होतो कोल्हापूरमध्ये. तिथून आम्ही एक प्रायव्हेट गाडी केली होती दिवसभर आम्हाला फिरण्यासाठी. ती देखील आली आणि खूप छान असं सुंदर वातावरण होतं. सकाळी सकाळी 5:30-6चा टाईम झाला होता. मस्त खूप फ्रेश वाटत होतं. आणि त्यानंतर मग सगळ्यात अगोदर आम्ही गेलो होतो नरसोबाच्या वाडीला. तिथे आम्ही अंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर गेलो होतो मंदिरामध्ये. तिथे दत्ताचं मंदिर आहे. कृष्णा नदीच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली हे मंदिर आहे. आणि जे दत्त संप्रदायासाठी हे एक खूप महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. खूप छान असं सकाळी सकाळी वातावरण होतं तिथे. आणि तिथे काही जास्त व्हिडिओ वगैरे शूटसाठी अलाउड नव्हतं, त्यामुळे काही फक्त साईडचाच व्ह्यू घेतला. त्यानंतर तिथे आम्ही ग्रुप फोटोज वगैरे क्लिक करून घेतले आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं कोपेश्वर मंदिरामध्ये. कोपेश्वर हे एक महादेवाचं मंदिर आहे आणि ते कोल्हापूरमध्येच आहे. शिरोळ तालुक्यामध्ये खिद्रापूर या गावी आहे ते. आणि खूप मस्त असं कोरीव काम केलेलं आहे त्या मंदिरामध्ये. आणि तिथे ना 48 खांबावर तोडलेला एक मंडप आहे, त्याला स्वर्ग मंडप म्हणतात. मी पुढे व्हिडिओ अटॅचच करते, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं प्रसन्न वातावरण होतं तिथे. आणि तिथे गणपती, कार्तिकेय स्वामी, भगवान कुबेर, परत इंद्र असे सगळ्यांचे आहेत ना कोरीव काम केलेले होते. खूप छान मूर्त्या होत्या कोरीव काम केलेल्या. आणि त्यांचे वाहक देखील होते, मोर, उंदीर, हत्ती. तुम्ही ह्या साईडला जर गेले ना कधी कोल्हापूर साईडला तर नक्की ह्या प्लेसला व्हिजिट करा. खूप छान असं मंदिर आहे. त्यानंतर तिथे देखील सर्वांनी दर्शन करून घेतलं आणि ते स्वर्गमंडपमध्ये सगळ्यांनी फोटो काढून घेतले. खूप सुंदर असा स्वर्गमंडप आहे तिथे. आणि कट्यार काळजात घुसली या चित्रपटातली शिव भोला भंडारी हे जे गाणं आहे ना ते ह्या चित्रीकरण ह्या मंदिरातच झालं आहे. त्यानंतर मी हे स्वर्गमंडपमधले फोटो ॲड केले, तर बघू शकता खूप छान असं स्वर्गमंडप आहे तिथे. त्यानंतर मग दर्शन वगैरे करून घेतलं, जेवण वगैरे केलं. त्यानंतर आता आम्हाला पुढे जायचं होतं ज्योतिबा मंदिरामध्ये. मग तिकडे जायला निघालो. पूर्ण दिवस एवढा मस्त जात होता, खूप मस्त वाटत होतं कारण सगळे खूप मस्ती वगैरे करत चाललं होतं. त्यानंतर आम्ही आलो ज्योतिबा मंदिरामध्ये. कोल्हापूरमधील ज्योतिबा मंदिर हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे, ज्याला दख्खनचा राजा म्हणून देखील ओळखलं जातं. हे मंदिर ना वाडी रत्नागिरी टेकडीवर आहे आणि दरवर्षी चैत्र आणि वैशाख महिन्यातील पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते. त्यानंतर तुम्ही बघू शकता साईडला देखील खूप छान छान वस्तू होत्या. मग ते देखील आम्ही शॉपिंग वगैरे करून घेतली. मस्त असं दर्शन घेतलं आणि सगळे ठिकाण आम्ही जरा पटपटच बघितले, कारण नंतर आम्हाला महालक्ष्मी मंदिरामध्ये देखील जायचं होतं. आणि तिथे देखील खूप जास्त टाईम लागून गेला असता, कारण खूप मोठी लाईन असते. मग इथे देखील पटपट दर्शन करून घेतलं. सगळ्यांनी जे काही शॉपिंग वगैरे करायची असेल ती करून घेतली. आणि सगळ्या ठिकाणी खूप मस्त असं दर्शन झालं. कुठेही जास्त आम्हाला काही हे झालं नाही, खूप वेळ देखील लागला नाही. त्यानंतर मग जायचं होतं आम्हाला महालक्ष्मी मंदिरामध्ये. मग तिकडे जायला निघालो आणि संध्याकाळी 5च्या आसपास आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये पोहोचलो होतो. आणि आम्हाला दर्शनाला जवळजवळ 6:30 ते 6:45 होऊन गेले होते. आणि महालक्ष्मी मंदिरात मुख्य देवता म्हणून माता महालक्ष्मीची मूर्ती आहे आणि ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती 4 हातांची आहे. आणि मातेच्या हातात पानपात्र, गदा, ढाळ आणि फळ आहे. मंदिरात महालक्ष्मीसोबत महाकाली आणि महासरस्वती यांच्या देखील मूर्ती आहे, ज्या शक्तीच्या त्रिदेवी म्हणून पूजल्या जातात. त्यानंतर तिथे देखील दर्शन झाल्यानंतर मग आम्ही रंकाळ्याला गेलो होतो. तिथे जास्त काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केला, कारण खूप जास्त थकून गेलो होतो. अशी होती आमची कोल्हापूरची ट्रिप. कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. कोण कोण जाऊन आले ते देखील सांगा. थँक्यू.